केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे पक्षाध्यक्ष नितीन नवीन यांच्या नव्या टीमच्या घोषणेनंतर आता सर्वांचे लक्ष मोदी मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराकडे लागले. आगामी काळात महाराष्ट्रासह देशातील 7 प्रमुख राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुका लक्षात घेता केंद्रीय पातळीवर राजकीय आणि जातीय समीकरणे मजबूत करण्यासाठी मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जाते. मिशन 2029 मध्ये गुंतलेल्या भाजपमध्ये पक्षाध्यक्ष नितीन नवीन यांची टीम स्थापन झाल्यानंतर आता मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील फेरबदलाची कुजबूज वाढली आहे. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता मोदी मंत्रिमंडळात फेरबदल केला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील वर्षी होणाऱ्या 7 राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा विचार करून घेतला जाईल. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब, मणिपूर, गुजरात आणि हिमाचल प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि त्याच दृष्टीने आता हे फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.